सो 10वीला मला मुख्य उपदेश तर दीपक सर आणि सचिन सरांनी केला होता. पण माझं असं मत आहे की जे काही सर करतात ते सिन्सिअरली आपण फॉलो जरी केलं तरी आपण एक खूप गुड अचिव्हमेंट करू शकतो. इस्पेशली दीपक सर, सचिन सर. आता करंटली मला केमिस्ट्री फॅकल्टी माहीत नाही आहे, बट जाधव सर आहेत का? ठीक आहे. बट ते जे काही शिकवतात ते खरंच त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार किंवा त्यांनी आपल्याला अंडरस्टँड केलेल्या आपल्या वर्तवणुकीवरूनसुद्धा असतं. माझं एक मेन आहे की म्हणजे मेन मेसेज आहे की जे काही सरांनी सांगितले आपल्याला फाउंडेशनमध्ये किंवा ऑफ गप्पांमध्ये ते अजिबात विसरू नका. ते आपल्याला पुढच्या जर्नीसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. बस अभ्यासासाठी फक्त आणि फक्त सरांचा गायडन्स. बोला आधी. आलंय कोणाकडं? नाही, आता आम्ही ज्यावेळेस नामूला ठेवलं ते मेड IITला, तर आम्ही ट्यूशन लावली की बाबा सगळे त्याच्या विचारानुसार. आणि जेव्हा तो 15 दिवस गेला, एक 8-15 दिवस, तेव्हा त्याच्या तोंडून दोघांचं एवढं सरांचं कौतुक ऐकलं. अगदी आता हे सांगायचे व्हिडिओ आहे म्हणून नाही, पण त्याचे जे विचार ऐकून आम्हीसुद्धा इम्प्रेस व्हायचो त्यांच्या ह्याच्यामध्ये. आणि मग 1-2 वर्ष गेल्यानंतर आम्ही एकदा व्हिजिटला गेलो त्यांच्या क्लासेसला की आता त्याची 10वी होणार आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्याला प्रॉपर पुढचं गायडन्सही तुम्ही करावं, अशी आमची इच्छा होती. पण सरांनी अगदी प्रामाणिकपणे हे केलं. आमचं तर म्हणजे 10वी जरी झाली तरी आम्हाला त्याला तिथून त्यांच्या सहवासातून पुढं जाऊ द्यायचं नव्हतं. पण सरांचं म्हणणं आलं की आम्हाला काहीतरी म्हणजे पुढं आम्ही एवढं त्याला न्याय देऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही ठेवलं. पण खरोखरच जर असे शिष्य आणि असे गुरु यांचं जर हे झालं तर नक्कीच विद्यार्थी संस्कारातून आणि ज्ञानातून दोन्हीतून पुढे जाऊ शकतो. आणि आता जे विद्यार्थी तुम्ही इथं शिकत आहात, नक्कीच तुम्हाला त्यांचा फायदा होणार आहे आणि तुम्ही हे कंटिन्यू करा प्लीज. सर्वांना माझा नमस्कार. जर आयुष्यामध्ये गुरु चांगला भेटला तर तो शिष्य इतक्या वर जातो की देवसुद्धा त्याचा हेवा करतो. आणि मेड IITमध्ये जे सर आहेत ते परिसासारखे आहेत. जर तुमचं लेकरू लोखंड असेल आणि जर त्याचा संपर्क जर आला त्यांना तर 100% सोनं होईल. 100% हा रिॲलिटी आहे. विशेषतः सचिन सर आणि मोहिते सर खास फाउंडर. आणि इतके विद्यार्थी जर असे घडले संस्कारक्षम, मी तो म्हणतो आपल्या महाराष्ट्राचा कायापालट होईल, इतकं मला खात्री शाश्वती आहे. धन्यवाद. तर 11thला गेल्यानंतर मला सुरुवातीला असं वाटलं की ते आपण विचार करतो त्यापेक्षा बरंच डीप आहे. पण सचिन सर, दीपक सर आणि जाधव सर यांच्यामुळं मला जो काही सुरुवातीला स्टार्ट भेटला तो स्टार्ट अद्वितीय होता. म्हणजे त्याच्यामुळं मला जे काही कव्हरअप करायला मदत झाली ती खरंच फाउंडेशन ज्यासाठी आहे ती हीच गोष्ट आहे. कारण आपण जेव्हा 11thला जातो न्यूली, आपल्याला तिथलं बरंचसं वातावरण म्हणण्यापेक्षा सिलॅबस आपल्याला नवीन दिसतो. पण फाउंडेशनच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला नवीन वाटत नाही आणि आपण कॉम्पिटिशनला विथस्टँड करतो. ही मला मेन बाब वाटली, इस्पेशली मेड IIT फाउंडेशनमधून. आणि जे काही सर वर्कआउट करून यायचे, एररलेस, MTGs आणि मोरोर पिअर्सन्स, ते खरंच खूप छान होते. आणि सरांचं सजेशन, एक्झाम्स, सर खूप छान तयारी करून घेतली सरांनी आमची, स्पेशली दीपक सर, सचिन सर.